आमच्या भागातील प्रसिद्ध गणबोटे फरसाण हे त्यांचा व्यवसाय होता व इथं त्यांचं राहणीमान एकदम चांगलं व एकटे असल्यामुळं ते होतकरू होते. पण हे पुलवामामध्ये झालेल्या घटनेमुळे खूप दुःख झालेलं आहे आणि इथल्या भागातील लोकांना बी हे झालेलं आहे. पण हे जो हल्ला झाला आहे त्याच्यावरती मोदी सरकारने चांगले कठोर कारवाई करावा, यांना एकदा संपून टाकावं अशी आमची इच्छा आहे इथल्या लोकांची. आणि परत असे कारस्थान व्हायला नाही पाहिजे की असं भ्याड पाठीमागणं येऊन गोळ्या घालायचं. तुमच्यात हिंमत आहे तर समोर येऊन तुम्ही गोळ्या घाला आणि मग आम्ही काय उत्तर देतो ते बघा म्हणावं. पण असे भ्याड प्रयत्न करू नका म्हणावं. त्यांना लपून छपून हल्ला करतात हे बरोबर नाही. आता ते मोदींनी निर्णय घेतला आहे पाणी बंद करण्याचा वगैरे, तर याच्यापेक्षा कठोर कारवाई व्हायला हवी असं वाटतं. हो, याच्यापेक्षा कठोर कारवाई व्हायला पाहिजे. ते पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना ठोकलं पाहिजे. हे मोदी सरकारने जसं सर्जिकल स्ट्राईक केलं होतं त्या पद्धतीने परत एकदा सर्जिकल स्ट्राईक करून आपल्या भारतातील लोकांना आणि आता हे दुःखद झालेले जाधव आणि गणबोटे यांना श्रद्धांजली अर्पित करावी अशी आमची इच्छा आहे. काय मागणी तुमची असणार आहे? खरंच मोदी साहेबांनी तर पाणी बंदच केलं आहे, पण मी तर म्हणतो यांना पाकिस्तानमध्ये घरात घुसून मारले पाहिजे. त्यांना धर्म काय आहे ना, धर्म विसरून ते मारत होते ना, मग आपला पण धर्म काय आहे हे पण त्यांना समजलं पाहिजे. ही त्यांची लायकी आहे. खरंच एवढं हे होतं, संताप होतं. या पद्धतीनं विचारलं, धर्म विचारला, मारलं आणि या सगळ्यानंतर महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या लोकांना आता श्रद्धांजली व्हायची असेल तर काय सरकारने केलं पाहिजे असं आपल्याला वाटतं? सरकारने तर त्यांना तीच कठोर कारवाई, तीच मागणी खूप मोठी आहे. आणि ते काल मी टी व्हीला पण बघत होतं की असं सांगत होते की एका पतीला मारलं आहे ती बसून आहे, तर ती म्हणली मला पण मारा. पण ते एवढे म्हणले की तू का सोडलं आहे, तू मोदींना जाऊन सांग, मोदी साहेबांना जाऊन मोदींना जाऊन सांग तू की का मारले म्हणून. इतका विषय मी एवढा संतापजनक आहे. म्हणून मोदी साहेबांनी हे केलं पाहिजे की त्यांना कठोर म्हणजे खरंच घरात घुसून मारले पाहिजे स्ट्रायकर. बस हे पाहून आमचं फार मन दुःखी झालं आहे. या काश्मीरच्या सहलीसाठी गेलेले आमचे गणबोटे साहेब यांची तिथल्या अतिरेक्यांनी निर्घृणपणे हत्या केली. ही फार दुःखद घटना झाली आणि हे जे आमच्या देशामध्ये सुरू आहे ते फार आम्हाला चिंताजनक बाब वाटते. आमच्या या राज्यकर्त्यांनी याचा बदला घ्यायला पाहिजे अशी आमची मनापासून भावना आहे. राज्यकर्त्यांनी याच्यावर ताबडतोब जशाच तसे उत्तर देऊन त्यांना धडा शिकवला पाहिजे अशी आमची सुखसागरवासियांची भावना आहे. तरी आम्ही गृहखात्यालाही विनंती करतो की गृहखात्याने याच्यामध्ये लक्ष घालून पूर्णपणे आमच्या पुण्यामधील सुखसागर कोंडवा या भागातील जे आमचे गणबोटे मित्रांची जी हत्या झालेली आहे त्याचा पूर्ण न्याय आम्हाला या सुखसागरवासियांना मिळावा अशी आम्ही चॅनलच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे मागणी करतो.